स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरातील घनकचरा व्यवस्थापन MSW प्रकल्पाची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं पाहणी केली. यावेळी महापालिका कचरा डेपोमधील प्रकल्पातल्या अनेक गंभीर त्रुटी उघडकीला आल्या. यात कचऱ्याचं वर्गीकरण नसणं, लेगेसी कचऱ्याचे ढीग तसंच RDF मशीन आणि खत प्रकल्प बंद असल्याचं निदर्शनाला आलं. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांचं पथक इचलकरंजी इथल्या कचरा डेपोत आलं होतं. शिवसेना उपशहर प्रमुख विकास जगताप, शिवसेना मागासवर्गीय विभागाचे शहर प्रमुख अमर गेसगे यांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात लेखी तक्रार केली होती. तक्रारीच्या पार्श्वभूमीवर संबंधित कचरा डेपो परिसराची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांच्या पथकानं पाहणी केली. यावेळी विविध वॉर्डमधून येणाऱ्या कचऱ्याची अद्ययावत माहिती उपलब्ध नसल्याचं दिसून आलं. तसंच कचऱ्याचं वर्गीकरण सेग्रेशन योग्य पद्धतीनं होत नसल्याचंही आढळलं. पाहणी दरम्यान डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात लेगेसी वेस्ट, जुना कचरा साठवलेला असल्याचं दिसून आलं. प्रकल्पातील 50 टन क्षमतेचा RDF प्लांट बंद अवस्थेत असल्याचं तसंच खत निर्मिती प्रकल्पही कार्यरत नसल्याचं स्पष्ट झालं. याशिवाय साईटवरील RCC रस्ता आणि भिंतींचं काम अपूर्ण असल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर ओला कचऱ्यामधून निघणारा स्लज अर्थात सांडपाणी निचऱ्याची सोय नाही. कचरा संकलन आणि प्रक्रिया व्यवस्था अपुरी असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आलं. डेपो परिसरात लाईट व्यवस्था देखील नसल्यासारखी स्थिती असल्याचं पाहणीवेळी स्पष्ट झालं. दरम्यान या प्रकल्पाचं काम मे आदर्श भारत एजन्सी यांना देण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पाहणीवेळी मनपाचे संबंधित अधिकारीही या ठिकाणी वेळानं उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या पाहणीनंतर कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करण्याबाबत प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शहरातील पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं तातडीनं सुधारणा करण्याची मागणी इचलकरंजी शहरातील प्रत्येक घटकाकडून होत आहे.